सगळ्या जणी आलत्या बघ पायाला भेटायला. रक्ताच्या नात्यापेक्षा खरंच ही मानलेली नाते खरंच भारी येते. सगळ्या आज अचानकच आलेत. कुणीच चहा नाश्ता काहीच घेतलं नाही, पण काहीतरी नाश्त्याला करायचं होतं मला. पण या दोघीचा उपास आहे, ह्या दोघीचा नाहीये. थांब असंच फोटो काढ. नातेवाईकातनं पण सगळ्यांकडे व्हिडिओ जाते. आमच्यात सगळ्याच बघतात आवर्जून. हा ना, तुझं मिळून तर म्हणतात, अरे तुझ्या मैत्रिणीचा ब्लॉग नाही आला का? सगळे माझे सबस्क्रायबर टीव्हीवर आलं का आधी म्हणतो मम्मा तुझे फ्रेंड. माझे सगळे सबस्क्रायबर आहेत हे आता. मैत्रिणी आहेत अगोदर, मग नंतर सबस्क्रायबर. त्यांनी आणलेला हा खाऊ, मग आम्ही मस्त जरा चहा वगैरे घेतला संध्याकाळी. नंतर मी बसले ब्लाऊज शिवायला. तर आता तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की माझ्या मैत्रिणी आल्या होत्या. तर त्यांनी मला सकाळीच मेसेज केला की आम्ही येणार आहे 1 वाजता म्हणून. तर मी काही त्यांच्यासाठी विचारायला नाश्ता वगैरे काहीच बनवू शकले नाही, कारण दोघीचा उपास होता, दोघीचा नव्हता. तर मग म्हटलं तुम्ही काहीतरी खासाल वगैरे. मला असं कसं तरी वाटलं आज ते बिना नाश्त्याच्याच गेल्या तर नेक्स्ट टाइम आल्या मी पक्का त्यांना काहीतरी नाश्त्याला बनवणार आहे. आणि आज उपास आहे, चतुर्थी आहे, त्यामुळे त्या काही खात नव्हत्या. आणि बघा रक्तापेक्षा मानलेली नाती खरंच खूप भारी असतात. आमची अशीच फक्त 15 दिवसाचीच म्हणता येईल, 15 ते 20 दिवसाचीच ओळख आहे. ओळख म्हणजे आमची मैत्री झाली होती. क्लासला जात होतो आम्ही सगळ्याजणी सोबत, गाडी शिकण्याच्या स्कूटीच्या क्लासला. तिथं आमची एवढी छान मैत्री झाली, बॉन्डिंग झाली. तर आम्ही काही ठिकाणी फिरायला पण गेलेलो आहे याच्या अगोदर, त्यांना तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आणि पायलचं ऑपरेशन झालेलं मी त्यांना सांगितलं नव्हतं, त्यांनी व्हिडिओ बघितला आणि मग त्यांनी स्वतः ठरवलं आणि सगळ्याजणी मिळून आल्या असतील भेटायला अचानक. त्या व्हिडिओ बघून कारण व्हिडिओ बघून आल्या म्हणजे मला एवढं भारी वाटलं ना, खरंच भारी वाटलं. आणि आल्या सगळ्यांचे थँक्यू बरं का. आता शिवते मी ब्लाऊज. त्या गेल्या थोड्या वेळच बसल्या, अर्धा 1-2 तास बसल्या. थोड्या आमच्या गप्पा रंगल्या, थोड्याशा बोललो, गप्पा झाल्या. आणि खरं असं बघायला आल्यावर खरंच खूप भारी वाटतं. तर पायल बघा आमची काहीतरी करते, तिला पण मला तू जास्त झोपू नको. आणि आता असं वातावरण झालंय की बाहेर पाऊस पडतोय, छान वातावरण छान झालंय. म्हटलं तर चला मी झोपण्यापेक्षा आता झोपलं तर खरंच लय छान झोप लागेल, पण नको, नाही झोपायचं. तर ब्लाऊज शिवायचा आहे. तर माझी मेहंदीचं तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल. चला बघू संध्याकाळी. काय बनवते ग? अगं म्हणलं आज चतुर्थी आहे तर मोदक बनवावे, नारळ. तर म्हणलं चला गावाकडले केली मी सुनबाई, तुम्हाला नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवीन कधी गेले तर. गावाकडून खूप सारे नारळ आणले होते, तर त्या नारळामधलं एक नारळ फोडलाय. म्हणलं आता चला मोदक करूया. आणि आज आहे चतुर्थी पण, देवाला नैवेद्य पण होईल आणि आपला पण पोटोबा होईल थोडासा. आणि मला पण आवडतात उकडीचे मोदक. तर आता इथं माझी प्रीतू नाहीये मोदक खायला, तीच खरं तर तिलाच लय आवडते असलं काही पण गोड पदार्थ खायला. पण प्रीतू तिला लय मिस करते ग. आम्ही प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वेळेला काय गोड बनवलं, चिकन 65 बनवलं किंवा मोदक बनवले किंवा अनारसे बनवले, तिला जे आवडतं आमरस बनवल्यावर नेहमीच तिची आठवण तर असतीच. तर ये मोदक खायला. आणि तुला पण नारळ दिलेत, तू पण मोदक कर आणि खा एकदा तरी. तर मी प्रीतीला पण नारळ दिलेत गावाकडून आणलेले. तिला म्हणले तू पण एकदा मोदक बनवून खा. आता मला तर बनवून देऊ शकत नाही, कारण लई लांब आहे तिनं राहायला. आणि आता माझं इच्छा होती खरं तिला जाऊन सरप्राईज द्यायची म्हणून, पण हिच्याकडं कोण बघणार, हिची कोण काळजी घेणार, त्याच्यामुळं मी नाही गेले. नाही तर मी जाणार होते खरंच, या आठवड्यात ठरवलं होतं तिच्याकडे जावं म्हणून. पण बघू जमलं तर मी नक्की जाईन. आता हे व्हिडिओ बघितलं की ते लगेच मला फोन कर, मग मी तू येणार आहे का म्हणून. व्हिडिओ बघितल्यावर ती लगेच फोन करेल, मग मी तू खरंच येणार आहे का, मागच लागल मग ये म्हणून. पण आता हा व्हिडिओ प्रीतीने लवकर नाही बघावा, उशिरा बघावा. तर आता मोदक बनवून पण झाले आणि अर्धे तर खाऊन पण झाले. जय बाप्पाला पण ठेवले.
आणि आमचा काही कोणाचा उपास नाही, फक्त असंच मोदक खाऊशी वाटले म्हणून बनवले आणि देवबाप्पाला पण नैवेद्य होईल म्हणलं म्हणून बनवले. मी पण एक यूट्यूब चॅनल खोलणार आहे, चाललाय विचार. चाललाय तरीचा विचार चाललाय यूट्यूब चॅनल खोलायचा, बघू. जेवण करायला यांना केलाय भात, आम्हाला केली शेवभाजी, इथे केलेत मोदक. ह्यांना नाही आवडत असलं काय बनवून, तर हे काय तर बोलणार आहेत, बघू आता काय बोलतात. हा, सर्वांना साष्टांग नमस्कार. काय आज खुशखबरी अशी आहे, आज आमच्या दोघांचा लग्नाचा वाढदिवस आहे 27वा. आज रोजी आमच्या लग्नाचं नाही का, आज हळदी होती. काय 27 वर्षापूर्वी 27 वर्षापूर्वी आज रोजी आमची होती हळदी. काय आणि उद्या होतं लग्न. उद्या होतं लग्न. काय असं बोल, कॅमेरा चालू केला की आवाजच बंद होते, बोलतच नाही. मित्र लेट ठरवलं होतं असं काय 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 बोलून म्हणलं, पण नाही म्हणलं आपलं एखाद्याचं चुकीचा शब्द गेला म्हणजे नाही का असं काय व्हायला नको म्हणलं, आपल्या आवडत्या घेतल्या नाही का. चुकीचं तर काय? 27 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नाही का खूप खूप छान सुखी समाधानी नाही का दोघांनी संसार केला. काय त्यांनी मला लय त्रास दिला, मी नाही. नाही हो, कधीच नाही कधीच नाही. खूप सुखामध्ये खूप परिसारखी तिला सांभाळलं, परिसारखी आता पण. परी बघितलं ना दिवसभर किती काम करत असते ती. ते काम घरातलं काम तर करायच लागतं ना, घरातलं काम करायच लागतं. पण ठीक आहे मग. नको आता, मला या जेवायला लय बोलले.